आता एक मोठी बातमी समोर येते। सांगलीत शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। विविध मागण्यांसाठी भर पावसात शिक्षकांनी हा धडक मोर्चा काढलाय। शिक्षकांचा सरकारला 31 जुलैचा अल्टिमेटम देण्यात आलाय। मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा यावेळी या शिक्षकांनी दिलाय। त्यामुळे सांगलीमध्ये शिक्षकांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढलाय। विविध मागण्यांसाठी भर पावसात देखील शिक्षकांनी हा धडक मोर्चा काढलाय। तर शिक्षकांनी सरकारला 31 जुलैचा अल्टिमेटम दिलाय। मागण्या तोपर्यंत जर मान्य नाही झाल्या तर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा यावेळी शिक्षकांनी दिलाय। आमचा महाराष्ट्र राज्य विनादान शाळा कृती समितीच्या माध्यमातून आमच्या रास्त मागणीकरता आम्ही मोर्चा काढलेला आहे। याच्यामध्ये जे शासनाने 20%, 40%, 60% अनुदान दिलेलं आहे त्याचा पुढच्या वाढीव टप्प्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचा GR निघाला नाही। तसंच 15 मार्च 2024 रोजी जो संच मान्यतेचा आदेश काढला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे। त्या संच मान्यतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद पडणार आहेत। तो जाचक आदेश रद्द केला पाहिजे। यासह अनेक विविध मागण्यांकरता आमचा हा मोर्चा आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचे हे मोर्चे आंदोलन चालूच राहणार आहेत। तरी शासनाला नम्र विनंती आहे की आमच्या ह्या मागण्या मान्य कराव्यात आणि ताबडतोब वाढीव टप्प्याचा आदेश काढावा, अन्यथा यापेक्षा जास्त उग्र आंदोलन महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी सुरू होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।